बैठकीमधून आपण छगन भुजबळ जे आहे ते बाहेर येताना पाहायला मिळतात. त्यांच्याशी थेट आपण बातचीत करूया. तर भुजबळ साहेब भेट झालेली आहे, काय नक्की चर्चा झाली? काय चर्चा होणार, बाहेर थंडी खूप आहे दिल्लीमध्ये वगैरे. आणखी तटकरे साहेब भेट झालेली आहे पवार साहेबांना, तुम्ही भेटलात, काय नक्की भावना आहे? काय नाही, शुभेच्छा साहेबांना. तर अजित पवार देखील आहेत इकडे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही जी आहे ती भेट संपलेली आहे आणि अजित पवार बाहेर आलेले आहेत. तर या ठिकाणी ही सदिच्छा जी भेट आहे ती संपलेली आहे आणि अजित पवार या ठिकाणी बाहेर येताना पाहायला मिळते, सहकुटुंब बाहेर आले आहेत. घे ना मग पटकन. आपली प्रतिक्रिया एक मिनिट. आपण पाहतो कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेतात. दादा दादा खूप दिवसानंतर पवार साहेबांना भेटले आहात. काय चर्चा झाली? आज साहेबांचा वाढदिवस आहे, उद्याच्याला काकींचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. दर्शन घेतलं, चहा पाणी झालं, इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या. इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला. आता आम्ही निघालेलो. नाही राजकीय विषय कसले, आपण चर्चा करतोच ना. आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना, महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत, बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते. ह्या सगळ्याच्या बहुतेक 14 तारखेला बहुतेक. आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्याच हेतूने आम्ही सगळे आलेलो. मी घरातलंच आहे ना, मी काय अमित शहा मी आता मी त्यांना भेटायला जाणार. ज्यांनी टीका केली, माझं काम आहे माझं, पण ज्यांनी टीका केली ते आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा देऊ. मला एक कळत नाही हो, राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना. बरोबर, टीकाच सगळी असते. आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. अजित पवार हे या ठिकाणी भेट जी आहे ते घेऊन निघालेले आहेत. मात्र आपण पाहू शकतो की फक्त अजित पवार जे आहे ते घराच्या बाहेर या ठिकाणून पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र इकडे जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार जे आहेत ते अद्यापपर्यंत इथेच असल्याचं पाहायला मिळतंय. पार्थ पवार देखील घरी असल्याचं पाहायला मिळतंय आणि या वाढदिवसाच्या निमित्त दोन्ही गट जरी वेगळे असले तर जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना अजित पवार जे आहेत ते भेटताना पाहायला मिळत आहेत, त्या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. आणि शरद पवार यांच्या भेटीसाठी जे नाण्यांची जी रचना तयार करण्यात आलेली आहे ती या ठिकाणी स्वतः अजित पवार जे आहे ते पाहताना पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत ही जी भेट आहे त्या भेटीनिमित्त अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये जे घट्ट नातं आहे, कौटुंबिक जे घट्ट नातं आहे ते यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या भेटीमधून एक गोष्ट समोर येते ती म्हणजे राजकीय
दुरावा निश्चितपणे कुटुंबामध्ये निर्माण झाला. मात्र कौटुंबिक जे जिव्हाळा आहे तो या निमित्ताने पाहायला मिळतो. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट जी आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही भेट या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि स्वतः या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अजित पवार जे आहे यांनी भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणाहून ते आता जाताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक नेते जे आहेत त्या या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. दोन्ही कुटुंबातील आतापर्यंत अजित पवार यांच्यासोबत पक्ष वेगळे झाल्यानंतर जे कार्यकर्ते अजितदादांकडे नव्हते, खास करून शरद पवार यांच्या भेटीसाठी आले, ते देखील ते कुटुंबातील सदस्य देखील या ठिकाणी काका काका काकी घेतलं ना